नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे आणि मेथीच्या पुऱ्या। तर पहा, आपण घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चिरून घेतलेली आहे। आणि याबरोबर मी घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तर आता एक बटाटा घ्यायचा आहे, तो आपण सोलून घेऊया आणि त्यालाही किसून घ्यायचा आहे। तर आता यानंतर आपल्याला हे सर्व एका वाटीमध्ये घेऊन एक वाटी मैदा घालायचा आहे, अर्धी वाटी आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे आणि 1.5 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे। यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ, आलं लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरचीचं वाटण असं सर्व घालून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपल्याला यावर घालायची आहे हळद पावडर। मसाले घालून घेऊया आपण। हळद पावडर, मिरची पावडर, त्यानंतर धना पावडर, जिरी पावडर आणि ओवा घालायचा आहे यावर आपल्याला। आणि आपल्याला आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे, बटाटे वगैरे। त्याच्यानंतर आपण भाजी टाकूया। बघा, बटाटा तो आपण किसलेला ह्या पिठामध्ये असा छान सगळीकडे आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचा आहे, पिठाला लावून घ्यायचा आहे। यानंतर आपण चिरलेली मेथी आणि कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आहे। आपल्याला यामध्ये 1 ते 2 चमचे दही घालायचं आहे आणि तेही यावर घालून घ्यायचं आहे। आता पहा, छान आपण मस्त परत हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी वापरायचं आहे मळताना। आपल्याला खूप सारं पाणी घालून मळू नका एकदम, कारण भाजी ओलसर असते आणि आपण बटाटा दही तेही घातलेलं आहे। आधी ते सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हवे तसे हळूहळू पाणी मिक्स करा आणि असा मस्त घट्टसर गोळा करून घ्या। फार पातळ हे पीठ करू नका, नाहीतर मग त्याचं खूप पातळ जर केलं तर तुम्हाला लाटताना ते पोलपटाला चिकटेल आणि त्याचा थोडासा हे पण निघून जाईल, म्हणजे जे खस्तापण असं कुरकुरीतपणा असतो तो त्याचा कमी होऊन जाईल। म्हणून पीठ मळताना थोडं घट्टसरच ठेवा, फार पातळ करू नका। आता छान हे पीठ आपले मळून झाले की आपण थोडा वेळ हे रेस्ट करायला ठेवायचे आहे। पीठ मळताना थोडा वेळ लागेल, कारण मेथी आणि ते आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, आता अशा प्रकारे माझं पीठ मळून झालेलं आहे। आता मी हे 10-15 मिनटं असं सेट करायला ठेवून देते। त्यानंतर आपण आता हे लाटायला घेऊया। मी यामध्ये तुम्हाला पराठा लाटताना 1-2 पद्धती दाखवते कसे लाटायचे। आता हा मी पहिला घेतलेला आहे, तर मी तुम्हाला एक चौकोनी पद्धत दाखवते। यामध्ये आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे, दोन्ही साईडने फोल्ड करायचं आहे आणि परत दुसरी साईडही फोल्ड करायची आहे आणि असं आपल्याला चौकोनी शेप देऊन हा लाटून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्याला हा पराठा असा मस्त छान आतून असा हे होतो, क्रिस्पी होतो। ह्या किनारी आपण साईडच्या मी कापून घेतलेले आहे, म्हणजे दिसायलाही तो छान वाटेल। आपला पॅनही गरम झालेला आहे। आता आपण त्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप टाकून मस्त भाजून घेऊया छान याला लालसर। आणि थोडंसं आधी फास्ट गॅस ठेवा आणि जरा भाजून झाला की मग गॅस स्लो करा, कारण आतमध्ये आपण बटाटा आणि मेथी घातलेली ती पण छान आपली शिजून झाली पाहिजे, अशी क्रिस्पी होते ती व्यवस्थित। पहा, असं तूप किंवा तेल तुम्हाला जे तुमच्या आवडीप्रमाणे लावायचंय ते लावा, पण ते पराठे यांना भरपूर लावलं तर ते व्यवस्थित छान सेकले जातात आणि प्रवासातही ते आरामशीर 1-2-3 दिवस छान टिकतात। हे कधी आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असेल तर हा आयटम न्यायला खूप चांगला आहे। हा तुम्हाला 3-4 दिवस आरामशीर टिकतो। पुऱ्या तर 5-6 दिवस छान राहणार आहेत, त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे। मस्त एकदम तिखट, कुरकुरीत आणि हेल्दी नाश्ता आहे हा। तुम्ही घरी मुलांना बघा, मी तुम्हाला गोल पद्धतीचाही करून दाखवला आणि तुम्हाला मी चौकोनी पण करून दाखवला। गोल पद्धत करताना मी उंड्याची पद्धत कशी केलेली आहे ते पहा। 2 वेळा मी असा फोल्ड केलेला आहे आणि मध्ये तेल घातलेलं आहे। आता तो गोल गोल करून व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आणि
छान तूप लावून तेल लावून मस्त भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी. आता पहा माझं लाटून झालंय. आता हा ही बटाटा आपला मी भाजून दाखवत आहे तुम्हाला. आता मी हे उरलेले पीठ आहे याचं मी तुम्हाला पुऱ्या करून दाखवणार आहे. पीठ तेच आहे, फक्त पराठ्यांऐवजी आता आपण याच्या पुऱ्या बनवणार आहे. मी अशी मोठी एकदम पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे आणि पहा आपला वरती आपला पराठा भाजून होत आहे आणि खाली एका साईडला मी त्या पुऱ्या बनवून घेत आहे. पहा असा मस्त लालसर भाजला ना की खूप छान होतो असा आणि खूप टेस्टी लागतो. आता मी तेल तापवायला ठेवलेलं आहे याच पॅनवरती. थोडं पसरट आहे, आपल्याला तळताना थोडंसं हे होईल, पण ठीक आहे. आता आपण करून घेऊ. थोड्याच पुऱ्या करायच्या आहेत मी तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्हाला प्रवासात न्यायचं असेल तर अशा पुऱ्या जर केल्या तर 7-8 दिवस ह्या पुऱ्या आरामशीर एकदम छान राहतात आणि टेस्टीही लागतात. मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या होतात ह्या. पहा आता मी फ्राय करून दाखवते तुम्हाला. आपलं तेल छान तापलेलं आहे आणि आपण आता पुऱ्या काढून घेत आहोत व्यवस्थित. पहा आता मी तुम्हाला तळून दाखवल्या आहेत. 2 वेळा पलटी करून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी छान लालसर पुरी भाजायची आहे. गॅस आधी फास्ट ठेवायचा आणि नंतर थोडंसं स्लो करून कधी पण हे करायचं, म्हणजे ते आतून चांगलं आपलं भाजलं जातं. आता यामध्ये कसा बटाटा पण एकदम खुसखुशीत होऊन जातो आपला आणि ह्या पुऱ्या खूप छान बनतात. पाहू शकता तुम्ही आपल्या सगळ्या पुऱ्या बनून झालेल्या आहे आणि पहा किती छान झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा.